नेहमी 30-30 खिचडी खाण्याचा कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं आज नवीन काहीतरी वेगळं ट्राय करू. म्हणून मी आज सोयाबीन राईस करण्याचा ठरवलं. म्हणजे खिचडीच करायची होती सोयाबीन टाकून. सगळ्यात आधी मी त्यात तेल, जिरं, लसूण, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि सोयाबीन सगळं मिक्स करून घेतलं आणि ते सगळे एकत्रित कालवून घेतले. त्यानंतर मी त्यात मीठ ॲड केलं आणि सगळं एकत्र करून थोडी वाफ घेऊन घेतली. त्यानंतर मग मी त्यात हळद आणि थोडा खिचडीचा मसाला होता माझ्याकडे, तो ॲड केला आणि हा एक दुसरा मसाला तो ॲड केला आणि परत मी अजून एक वाफ घेऊन घेतली आणि कालवून घेतलं सगळं. मग मी त्यात थोडं पाणी ॲड केलं आणि थोडी ग्रेव्ही तयार केली. मग मी त्यात ॲड केले डाळ आणि तांदूळ आणि सगळं एकत्रित कालवल्यानंतर मी परत त्यात ॲड केलं पाणी आणि मग थोड्या वेळाने मी लावून घेतलं कुकरचं झाकण. आणि आम्हाला जायचं होतं आज बाहेर गणपती बघायला. मग आम्ही आता निघालो आहे गणपती बघण्यासाठी पाचोऱ्यातले. मार्केटमधल्या गणपती बघण्यासाठी फायनली तिथे पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता इथे उभारण्यात आले आहे महाकालेश्वरचं मंदिर, पाचोऱ्याचा महाराजा. मग आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथे बाप्पाचे दर्शन घेतले. खूप सुंदर असा देखावा या ठिकाणी तयार केलेला होता. मग मी त्या ठिकाणी मस्त फोटोज वगैरे क्लिक केले बाप्पाचे. सगळं बघितलं मंदिर. खूप छान असं उज्जैन महाकालचं मंदिर इथे तयार करण्यात आलेलं होतं. मग त्यानंतर आम्ही पुढे आलो. तशा तर सगळीकडे बाप्पाच्या मूर्त्या खूप सुंदर आणि सुरेख होत्या. मन अगदी प्रसन्न वाटत होतं बाप्पाच्या दर्शन घेऊन. तरीही आम्ही सगळे गणपती बघण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही पोचलो इथेही खूप छान अशी मूर्ती होती बाप्पाची. इथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर परत सेल्फी काढले. मग आम्ही परत आलो पुढे लालबागचा राजा बघण्यासाठी. तिथेही बरीच अशी गर्दी जमा झालेली होती. खूप वातावरण अगदी प्रसन्न झालेलं होतं. मग मी गेली परत दर्शन घेण्यासाठी. लालबागच्या राजाची खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी होती.